नमस्कार मंडळी. लग्नासाठी फक्त काही दिवस बाकी होते. दोन्ही कुटुंबामध्ये लगबग सुरू होती. जयपूरमध्ये आलिशान पॅलेस बुक झाला होता. कोट्यवधी रुपयाचा खर्च ठरला होता. पण लोहगड किल्ल्यावर गेलेल्या एका ट्रिपने सगळंच बदलून टाकलं. आणि आता या प्रकरणात दररोज नवीन ट्विस्ट समोर येत आहेत. सिया गोयलच्या कबुली जबाबानंतर तिच्या कुटुंबियाची पहिली प्रतिक्रिया समोर आली. तर दुसरीकडे पोलिसांच्या चौकशीदरम्यान सिया आणि चेतन चौधरीमध्ये वाद झाल्याची चर्चा आहे. मोबाईल चॅट्स, व्हिडिओ आणि एकामागोमाग एक दावे. या संपूर्ण प्रकरणात नेमकं काय घडलं? चला सुरुवातीपासून समजून घेऊया. मंडळी, केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. सुरुवातीला हा अपघात असल्याचं वाटत होतं, पण पोलिसांच्या तपासानंतर हे प्रकरण खुनाचं असल्याचा संशय बाळगला आणि त्यानंतर होणारी पत्नी सिया गोयल हिने कथितरित्या गुन्ह्याची कबूल दिल्याचं समोर आलं. याचवेळी सियाच्या कथित मित्र चेतन चौधरी याचं नावही समोर आलं आणि तपासाची दिशा पूर्णपणे बदलली. मात्र आता या प्रकरणात आणखी एक मोठा ट्विस्ट आला, तो म्हणजे सियाच्या कुटुंबियाची पहिली अधिकृत प्रतिक्रिया. सियाचे वडील प्रवीण गोयल यांनी हॉस्पिटलमधून माध्यमांशी बोलताना अनेक धक्कादायक दावे केले. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, आम्हाला चेतन चौधरी कोण आहे हे माहीत नव्हतं. आम्ही त्याचं नावही आधी ऐकलं नाही. केतन आमच्यासाठी मुलासारखा होता. जर त्याचा खून झाला असेल तर दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. आणि त्यानंतर त्यांनी आणखी एक मोठं विधान केलं, ते म्हणजे जर आमची मुलगी दोषी सिद्ध झाली तर तिलाही शिक्षा झालीच पाहिजे. या वक्तव्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं, कारण याआधी केतनच्या कुटुंबाने सियाच्या घरच्यांवर गंभीर आरोप केले होते. केतनच्या कुटुंबियांचा आरोप असा होता की सिया आणि चेतन यांच्यातील संबंध हे त्याच्या घरच्यांना माहीत होते, तरीही त्यांनी ही माहिती लपवली आणि लग्न पुढे नेलं. यामुळे दोन्ही कुटुंबियांच्या भूमिकेत मोठा विरोधाभास दिसून येतो. एका बाजूला केतनचं कुटुंब म्हणतं सगळं माहीत होतं, तर दुसऱ्या बाजूला सियाचे आई वडील म्हणतात आम्हाला काहीच माहिती नव्हती. आता या दोन्ही दाव्यापैकी सत्य काय आहे हे पोलीस तपासातूनच स्पष्ट होणार आहे. दरम्यान या तपासात मोबाईल फोन अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरत असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी सिया आणि चेतन यांचे मोबाईल जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील कथित चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स, लोकेशन आणि इतर डिजिटल पुरावे यांची तपासणी सुरू आहे. यातून घटनेपूर्वी काय चर्चा झाली, कोणाशी संपर्क झाला आणि नेमका कट रचला गेला का, याचा तपास केला जात आहे. याचबरोबर सोशल मीडियावर सिया आणि चेतनचा एक कथित व्हिडिओही चर्चेत आला. हा व्हिडिओ तपासासाठी महत्त्वाचा ठरू शकतो का, याबाबत पोलिसांनी अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नाही. मात्र डिजिटल पुराव्याच्या आधारे संपूर्ण घटनाक्रम जोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं मानलं जात आहे. आता सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे ती म्हणजे सिया आणि चेतन यांच्या चौकशीची. वृत्तानुसार दोघांची समोरासमोर चौकशी करण्यात आली. यावेळी एकमेकांवर जबाब ढकलण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. काही वृत्तांमध्ये दोघांमध्ये वाद झाल्याचाही दावा करण्यात आला. मात्र या चर्चेबाबत पोलिसांकडून अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. यामुळे याकडे सावधपणे पाहणे गरजेचे आहे. पोलिसांसमोर दोघांचे जबाब, डिजिटल पुरावे आणि घटनास्थळावरील पुरावे यांची पडताळणी केली जात आहे. तपास अधिकाऱ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, घटनेचं नेमकं नियोजन आधीपासून करण्यात आलं होतं का, की हा अचानक घडलेला प्रकार आहे? याच उत्तरावर पुढील तपासाची दिशा ठरणार आहे. केतन अग्रवाल स्वतःच्या आयुष्यातील नव्या प्रवासाची तयारी करत होता. काही दिवसात लग्न होणार होतं. दोन्ही कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण होतं. पण लोहगड किल्ल्यावर झालेल्या घटनेने सगळं संपवलं. आज लग्नाच्या तयारीच्या जागी न्यायालयाची लढाई सुरू आहे. या प्रकरणात सुरुवातीला अपघाताचा संशय व्यक्त झाला, पण घटनास्थळाची पाहणी, साक्षीदारांचे जबाब आणि तांत्रिक पुरावे आणि चौकशीनंतर तपासाचे चित्र बदलले. यानंतर या प्रकरणात कथित कट, विश्वासघात आणि खुनाचा आरोप समोर आला. आता केतनच्या कुटुंबियाची एकच मागणी आहे, या प्रकरणात कोणताही आरोपी असो त्याला कायद्यानुसार कठोर शिक्षा झाली पाहिजे. दुसरीकडे सियाचं कुटुंबही आम्ही सत्याच्या बाजूने आहोत असं सांगत आहे. त्याचं म्हणणं आहे, जर आमची मुलगी दोषी ठरली तर तिलाही शिक्षा व्हायला हवी. म्हणजेच आज दोन्ही कुटुंब एकच गोष्टीची मागणी करत आहे, ती म्हणजे सत्य बाहेर यावं आणि न्याय मिळावा. पण
या संपूर्ण प्रकरणात अजून एक प्रश्न अनुत्तरित आहे. चेतनची नेमकी भूमिका काय होती? संपूर्ण कट कधी रचला गेला? मोबाईल चॅट्समध्ये काय आहे? व्हिडिओ तपासात किती महत्त्वाचा ठरेल? आणि सगळ्यात महत्त्वाचं, घटनेमागचं खरं कारण काय होतं? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या पुढील तपासातून आणि न्यायालयाच्या प्रतिक्रियेतूनच स्पष्ट होतील. तोपर्यंत सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक दाव्यावर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत तपासातून समोर येणाऱ्या माहितीचीच वाट पाहणे योग्य ठरेल. मंडळी, केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण हे फक्त एका खुनाचं प्रकरण नाही, तर विश्वास, नातेसंबंध आणि सत्य शोधण्याच्या लढाईचं प्रकरण बनलं आहे. या प्रकरणात पुढे आणखी कोणते खुलासे होतात? मोबाईल चॅट्स आणि डिजिटल पुरावे काय सांगतात? आणि न्यायालयात कोणती नवीन माहिती समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकरणातील प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.